हळदी कुंकू स्पेशल, आमच्या L19 बिल्डिंगचं हळदी कुंकू. छान रांगोळी काढली होती आमच्या मैत्रिणींनी पूजा आणि सविता यांनी मिळून. आणि हे असं इथे लक्ष्मीचा फोटो ठेवला होता, फुलं, त्याच्यानंतर साडी वगैरे डेकोरेशन थोडंसं केलं. वर्किंग लेडीज असल्यामुळे मग इतका वेळ नाही मिळत त्यांनासुद्धा. संडे होता म्हणून त्या दिवशी आम्ही हळदी कुंकू ठेवलं. बिल्डिंगमध्ये फार ओनर्स नाही आहेत, 8 ते 9 जणी आम्ही आहोत फक्त. त्यामुळे मग आम्ही काय केलं, आपल्यात हळदी कुंकू करण्यापेक्षा ज्या आपल्या मैत्रिणी आहेत, म्हणजे प्रत्येकीने आपल्या 5-5 मैत्रिणी बोलवायच्या. आता माझ्या मैत्रिणी 5 असा विषय जर केला तर माझ्या मैत्रिणी ह्या भरपूर आहेत, कारण की सगळेच जण ओळखतात. त्यामुळे 5 जणी कशा नेमक्या बोलवायच्या हा मोठा प्रश्न होता. त्यामुळे थोड्याशा मी एक्स्ट्रा बोलवल्या जवळजवळ राहतात त्यांना. आणि काहींना नाही बोलवू शकले, त्यासाठी खरंच मनापासून सॉरी. बिल्डिंगचं असल्यामुळे मग जास्त कोणाला नाही बोलवता आलं. आणि मग तसं आम्ही एक मैत्रीण डबल नको व्हायला म्हणून आम्ही एकमेकींमध्ये अंडरस्टँडिंग करून ठरवलं, तू हिला बोलव, मी तिला बोलव. आणि सगळ्या आमच्या मैत्रिणी आम्हाला आमच्या आग्रहाला मान देऊन आल्या. या प्रभाताई आहेत, वर्किंग आहेत, पण त्या सगळ्या गोष्टीमध्ये खूप त्यांचं विशेष लक्ष असतं, आपण हे करू ते करू. आमचं फोनवर रोज बोलणं व्हायचं. आणि मग त्या दिवशी आम्ही, रेखा आहे, सविता आहे आणि आमच्या बिल्डिंगच्या सगळ्या लेडीज, म्हणजे मैत्रीण अश्विनी, माझ्या नेबर आंटी, छान तयार होऊन आला होता हळदी कुंकवाला. मिताली, या माझ्या मैत्रिणी, ताई, ज्योती, संध्या, पाटील ताई, सगळ्या आम्ही ज्यांना फोन केला तर नक्कीच आल्या. आणि मग आम्ही जास्त वेळ न दौडता मग हळदी कुंकवाला सुरुवात केली, कारण की लेटच झाला होता मला हळदी कुंकू करायला. सो आम्ही मग एकीने हळदी कुंकू, एकीने वाण दिलं, एकीने तिळगुळ, एकीने हळदी कुंकूचं असं आम्ही एक पाना टाईप भाजी डब्बी आणल्या होत्या, मिताली देते ना, ते सगळ्यांना दिलं. आणि महिलांना मी नावं घ्यायला पण सांगितली. काहींनी घेतली, काही लाजत होत्या. लेट झाल्यामुळे मग सगळ्या लेडीज गेल्या, जास्त वेळ नाही थांबता आलं. मजा आली. पण आमचं हे पहिलंच वर्ष होतं, त्यामुळे आम्हाला जेवढं जमलं तसं आम्ही केलं. म्हटलं पुढल्या वर्षी अजून छान करता येईल. पूजा आहे, माझ्या बिल्डिंगमध्ये राहते, मैत्रीण आहे. सो ती रांगोळी खूप सुंदर काढते. त्या दिवशी वेळ नव्हता म्हणून पटापट ती रांगोळी काढली, पण तरी खूप सुंदर रांगोळी काढली. सवितासुद्धा खूप छान रांगोळी काढते. कोणत्याही कार्यक्रमाला ती सविताच असते रांगोळी काढायला. आणि मग आम्ही अशा प्रकारे छान कार्यक्रम पाडला. प्रत्येकाने एक एक गोष्ट दिली सगळ्यांना. घ्या, गोड गोड बोला. मी काहींना परत दिले तिळगुळ. म्हटलं असं ते लहान मुलं बसलेत, सो ती मागणारच परत. मग लहान मुलांना पुन्हा तिळगुळ दिले. हळदी कुंकू म्हणजे काय हो? महिलांचा कार्यक्रम, सख्यांचा कार्यक्रम. त्यानिमित्ताने आम्ही एकत्र आपण येतो आणि मग गप्पा होतात, मजा मस्ती. एक निमित्त असतं थोडासा वेळ काढून आपल्या सगळ्या मैत्रिणींना भेटणं.
आणि मग हळदी कुंकवाचा कार्यक्रम करणं. प्रभाताई सगळ्यांना फुलं देतात एस्टरची. मितालीची शेजारी आहे. आम्ही ग्राउंड फ्लोअरलाच कार्यक्रम केला, कारण की लहान मुलं आहेत म्हणून टेरेसवर थोडी भीती वाटते. नाही तर टेरेसवर खूप छान झाला असता कार्यक्रम, पण सगळ्यांचीच मुलं लहान असल्यामुळे मग लक्ष किती ठेवणार, त्यासाठी आम्ही हा कार्यक्रम खाली अरेंज केला. आणि माझ्या मैत्रिणीचे खरंच धन्यवाद, तिने कॅमेरा पकडला. स्कूलमध्ये जाऊन आल्या होत्या, स्कूलमध्ये त्यांच्या स्पोर्ट्स डे होता तरी सुद्धा फोन केला, आमंत्रण केलं, तर त्यामुळे त्या आल्या हळदी कुंकवाला, अश्विनी. आणि आता माझा कॅमेरा पकडला, शूट केलं त्यांनी. अश्विनी लोंढे आणि ही माझी मैत्रीण दीप्ती. त्या दिवशी सेम अजून एक प्रोग्राम होता, त्यामुळे सगळ्याची धावपळ होती. आमच्या एका मैत्रिणीकडे प्रोग्राम होता, त्यामुळे ती नाही येऊ शकली माझ्याकडे हळदी कुंकवाला, आणि दीप्ती पण तिकडेच चालली होती. सो मी माझ्या मैत्रिणीला वाण दिलं, तिळगुळ दिलं आणि सांगितलं गोड गोड बोल तिळगुळ घेऊन. असंही आम्ही गोडच बोलतो, पण थोडं अजून जास्त सांगितलं गोड बोलायला. कल्पना मॅडम, सीमा, मितालीसोबत फोटो काढले आम्ही. आमच्या बिल्डिंगच्या बाहेर उभे राहून फोटो काढले. आणि एकंदरीत पहिलं वर्ष होतं हळदी कुंकवाचं, तरी खूप छान प्रोग्राम झाला, मस्त झाला, मजा आली खूप. नेक्स्ट इयर अजून छान कार्यक्रम होईल.